जीवन समाधी नाव आहे. तुकोबारायाचं वैकुंठ गमन आहे आणि माझ्या नाथरायाच्या समाधीला आहे जल समाधी. त्याने अशी समाधी घेतली, नोहे सारिता वेगळे आणि डबल मिळविता. जसं पाण्यामध्ये मीठ टाकावं आणि मीठ टाकल्याबरोबर जसं मीठ पाणीमय व्हावं, तसं नाथरायानं पाण्यात बुडी मारल्या मारल्या पूर्ण शरीर आपलं पाण्यासारखं केलं. इतकी ताकद संताची आहे. ज्यांचा अभंग जगद्गुरु तुकोबा त्यांचं थोडं तुम्हाला चरित्र सांगतो, मग बाळमामा विठ्ठल. जगद्गुरु तुकोबा ज्या वैष्णवाला मोठे पण देतात त्याचं कारण आहे त्याने केलेला पुरुषार्थ कोणालाही करता येतोय. किती विज्ञान पुढे जाऊ द्या, अनेक संत होऊन गेले होते, पण त्यांनी केलेला पुरुषार्थ कोणाला करता येणार. माझ्या तुकोबाला एक मुलगी तिचं नाव आहे भागीरथी. काय नाव आहे? भागीरथी. भागीरथीला माहित होतं माझ्या बापाला काय खायला आवडतंय. एक दिवशी शेवया केल्या आहे का, शेवया केल्या. शेवाय करायचं का मग शेवा आताच्या शेवाय करू बी नका ना आम्हाला वाढू बी नका. नाव जर काढलं तर सुद्धा पोटात कुटू 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 वा. पूर्वीच्या शेवा त्याला पाठ होत शेवाय व्यसन जर व्यथायला लागली तर मन भरून शेवायचं होते, कुठं लक्ष लागत नव्हतं. ते शेवाय उकळत्या पाण्यात टाकल्या का 2 मिनिटांमध्ये शिजून तयार व्हायच्या. आता अनेक साधनं आली. चपाती करायला सुद्धा साधनाला कणकेचा गोळा आत टाकला का भाजूनच बाहेर निघायला लागले. आता मला वाटतं असं मशीन किती येणार आहे, टाकत ती गरम येणार आहे. चावायचं सुद्धा नाही. इतकं जीवन सुखी होणार आहे पण आयुष्य कमी होणार आहे. आता एक शेवगाचा शेवाय करायचं तुम्हाला माहित आहे ना. शेवगा फळीला पॅक करायचा, माग त्याला एक असा अन्नट होता. त्या नटाला आवडला जर शेवगा आणि किती जरी फळीला आवडला तर जसं स्टँड हलतंय. मला फिरून खायची सवय. खिलार जनावर कधी डावणे टाकले नीट खात का खरेच ना काय पेढे टाकले पण आज मला बांधल्यासारखं झालेलं. स्टेजवर माझं पहिलंच कीर्तन आहे. मी स्टेजवर शक्यतो कीर्तन करत नाही. आमची शेवगा किती जरी आवडला तर तो हालतो. म्हणजे एका हाताने शेवगा धरतील, दुसऱ्या हाताने हांडेल फिरवती. ते हांडेल फिरवताना इतका हांडेल फिरवताना हात दुखत्यात. हांडेल फिरवण्यापेक्षा जी कणिक ढकलती तिचं तोंड बघत जावा. अरा झाला शेवायाचा सारखी अशी करणार. अंगठा लय दुखायला आहे का नाही. हांडेल फिरवण्यापेक्षा कणिक ढकलण्यापेक्षा ती खाली शेवा आल्यावर तिला कार्यक्रम वाईट आपलं पाठ टाकल्यात बाहेर होणार. असल्या शेवया करून घालण्यापेक्षा पकवाजात उरलेली कणिक खाल्लेली बरी. भागीरथी नावाची मुलगी शेवया तयार केल्या पण आज वाटत होतं माझ्या बापाला दूध खावं म्हणून मुलगी असावी. पण मुलीच्या आई वडिलांनी आगाऊपणा करू नका. तुमच्या पाया पडतो कारण समीकरण बदलणार आहे. ते खोटं होणार नाही. बाळूमामा दारात बोलतो म्हणजे बाळूमामा तुला लक्ष दिले जेव्हा राहणार. मी कशा करता येण्यासाठी आलो आहे. 5 वर्ष ज्याचं लगीन झालं त्याला कळ काढा, त्याला क्लासवर अधिकारी बोलगी ना पोरं झोपली की त्याला तुमच्या बाजून बोलल्या तुला कसा तुमची मला माहिती येते रे बाबा. मग आता मी पोरीच्या बाजून बोलत होतो पण मागल्या 5-7 वर्षात. पण आता पोरं सगळी ज्ञान गेलेली फिरणारी गावात. तर तिकडून म्हणते कुठं आले तसं आम्ही फक्त स्वामी झालेच. समीकरण बदलणार. मुली हुशार आहेत दादा. आता मुली नोकरीला लागायला लागल्या आणि आपली पोरं